साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। मंदिरात चोरी करणाऱ्या चोरास जेलरोड पोलिसांनी 2 तासात मुद्देमालासह केली अटक। पोलीस आयुक्त सोलापूर शहर एम राजकुमार, पोलीस उपायुक्त अजित हाडे, पोलीस शहर सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक तोरडमल, सोलापूर शहर यांनी शहर हद्दीत घडणारे मालाविषयी गुन्हे उघडकीस आणण्याबाबत तसेच गुन्ह्याबाबत प्रकर्षाने लक्ष केंद्रित करून आरोपिताविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते। त्या अनुषंगाने जेलरोड पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख व पोलीस अंमलदार यांची बैठक बोलावून त्यांना मार्गदर्शन केले होते। त्या अनुषंगाने पोलीस ठाणे हद्दीत घडणारे मालाविषयी गुन्ह्याचा शोध घेण्याकरिता गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख व अंमलदार हे दिवस रात्र प्रयत्न करीत होते। 27 मे रोजी जेलरोड पोलीस ठाणे हद्दीतील कुचननगर येथील जुने पश्चिममुखी मारुती मंदिरमधील पूजेचे साहित्य, पितळी घंटा, पितळी समई, पितळी कुंड, पितळी आरती असा एकूण 3300 रुपये किमती एवज चोरी गेलेबाबत पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद झाला होता। गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठांनी योग्य ते मार्गदर्शन करून लोकांचे धार्मिक भावना लक्षात घेऊन सदरचा गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणण्याबाबत आदेशित केल्याने गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख व अंमलदार यांनी आपले गुप्त बातमीदार यांना सतर्क करून आरोपीचा ठाव ठिकाणाबाबत माहिती काढण्यास सांगितले। त्याप्रमाणे गुप्त बातमीदाराकरवी बातमी मिळाल्याने जुने पश्चिममुखी मारुती मंदिरमधील पूजेचे साहित्य चोरणारा आरोपी विकास उर्फ विकी मोहन चव्हाण, वय 19 वर्ष, राहणार भगवाननगर, झोपडपट्टी, पत्रा शेडमध्ये पोलीस मुख्यालयाजवळ सोलापूर यास गुन्हे प्रकटीकरण पथकाने शिताफीने ताब्यात घेतले व त्याच्या ताब्यातून मंदिरातून चोरी केलेला पितळी घंटा, पितळी समई, पितळी कुंड, पितळी आरती असा एकूण 3300 रुपये असा किमती एवज हस्तगत करण्यात आला आहे। कुचननगरमधील हिंदू धर्मियाचे श्रद्धास्थान असलेल्या हनुमान मंदिरातील चोरीस गेलेल्या मुद्देमालाबाबत गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या 2 तासात जेलरोड पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाने उघडकीस आणला आहे। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त अजित हाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक तोरडमल, जेलरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, पोलीस निरीक्षक बिराजदार, जेलरोड पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश पाटील सोनोने, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम घाडगे यांच्यासह त्यांच्या पथकाने केली आहे।